नवजात बालकांचा जो त्याच्या हलगर्जीपणानं जो बळी घेतला तो निश्चितच अत्यंत दुःखदायी आहे, वेदनादायी आहे। पण गेल्या 2022-23ला सुद्धा याच प्रकारचा असाच आणि ज्या कंपनीनं हे मशीन पुरवले होत्या त्या कंपनीचा त्याच वेळेस तसा ॲक्सिडेंट झाला। आज त्याच कंपनीनं पुरवलेल्या मशीनमुळेच हा अपघात झालेला आहे। वारंवार हे होत असताना प्रशासनाचं तर पूर्ण दुर्लक्ष आहे, परंतु शासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे। याला जे कोणी या सिस्टीममध्ये दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे। पण मुख्यत्वे या कंपनीला हे कंत्राटदारानं जे हे मशीना पुरवल्या त्याच्यावर खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमचे पालकमंत्री येतात, पालकमंत्री नेहमीच अमरावतीत येतात, त्यांचं अतिशय प्रेम आहे अमरावतीवर, परंतु शासकीय कामावर प्रेम न करता पक्षाच्या वाढीवर प्रेम करतात आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत प्रशासनाच्या त्याच्यावर दुर्लक्ष करतात। म्हणून पालकमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि ही जी कंपनी आहे या कंपनीवर मी पुन्हा सांगतो की मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जे या सिस्टीममधले कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। फायर ऑडिट संदर्भात काही आपण फायर ऑडिटच्या संदर्भात मी तर याच्या अगोदरही CS सोबत बोललो होतो, पण ते सांगतात की आम्ही ऑडिट केलं, ऑडिट करत असतो, परंतु ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा सुस्त झालेली आहे। ती सुस्त झाल्यामुळेच हा 3 नवजात बालकांचा बळी या प्रशासनानं घेतलेला आहे। अमरावतीच्या विविध 4 रुग्णालयात अशी घटना घडलेल्या आहेत, गंभीर घटना आहेत ही अतिशय गंभीर घटना आहेच, पण वारंवार घटना घडल्यानंतर 10 ते 15 दिवस याची चर्चा चालते आणि नंतर ते सगळं प्रशासनही विसरून जाते, सामान्य माणूसही विसरून जाते आणि शासनही विसरून जाते। परंतु यासाठी कायमची उपाययोजना जे करणं गरजेचं आहे ते कोणी करत नाही, त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते। म्हणून जो तुम्ही प्रश्न विचारला वारंवार घटनेचा, तो वारंवार घटना यामुळे होते। मग काही खाजगी रुग्णालय सुद्धा त्यामध्ये आहेतच, परंतु हे जे काही शासकीय रुग्णालय आहेत तिथं अतिशय गरीब आणि गरजू लोकांसाठी असतात, त्याकडे शासनानं लक्ष पुरवणं गरजेचं असते। शासन फक्त जाहिराती आणि घोषणा यामध्ये अडकलेला आहे आणि यामध्ये अडकल्या असल्यामुळे या नाहक लोकांचा बळी